पण आता मग मी त्याच्यातनं बाहेर कसं पडू, बीपी आलं होतं, थायरॉइडच्या गोळ्या चालू होत्या, हे सगळं होतं मला. पण आता मला आयुष्यभर गोळ्या नाही घ्यायच्या, 30 मध्ये मी काय गोळ्या घेऊ. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या साध्या भाषेत समजावून सांगू शकता? कारण आत्मा फक्त शरीर बदलतो. आत्म्यातनं असं होतं की आपण फक्त एक शरीर बदलून दुसरं शरीर इन अ ब्रॉड स्पेक्ट्रम जर आपण विचार केला तर मी या ब्रह्मांडापेक्षा वेगळा नाही. हो, आणि मीच ब्रह्मांड आणि ब्रह्मांडच मी आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा आपल्याला आपण आपल्या आतमध्ये शिरलो की तो देव मिळायला लागतो. आणि तुमच्या मनात जे विचार येतात तेच फक्त युनिव्हर्सला समजतात. एक्झॅक्टली, तुमची भाषा समजत नाही. अचानक समोरून तुम्हाला टेस्ट ड्राईव्हची हे येते किंवा तुम्ही कदाचित स्वतःहून जाता, कुठेतरी मेलच दिसतो की टेस्ट ड्राईव्ह करा गाडीची. अंथरूण पाहून पाय पसरा वगैरे असलं काही नसतं. लॉजिक मध्ये घुसू नका. जेही तुमची स्वप्न आहेत ते फील करा, जगत राहते स्वप्न. आपल्याला जे गोष्टी हवे ते कनेक्शन आपल्याला बनवणं गरजेचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्ही जे जे विचार करता त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित केल्या जातात. मग त्या फिजिकल असतील, मटेरियलिस्टिक असतील, स्पिरिच्युअल असतील किंवा मानसिक लेवल कुठलेही असेल. भावना सुद्धा जर तुम्ही सुखात जगत असाल तर सुखच तुम्हाला ठेवणाऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. बरोबर. मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी हेल्दी आहे, अशा पद्धतीमध्ये सगळ्या. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर श्रीमंतासारखं जगलं पाहिजे. पहिले तुम्ही तुमची झोळी तर तयार करा. त्यावेळी मनापासून कार होती आणि सगळ्यांना घ्यायची होती, सगळ्यांची एनर्जी लागली होती आमच्या घरातल्यांची, असं म्हणत. मनापासूनच सोडून द्या विषय, युनिव्हर्स मध्ये टाकून द्या. युनिव्हर्स एनी हाऊ ते गोष्ट तुमच्याकडे पाठवेल. गौतम बुद्धांनी एकदा सांगितलं होतं की तुम्ही आज जे काही आहात ते तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेल्या विचारांमुळेच आहात. आयुष्यात बऱ्याचदा तुम्ही काय करता त्याहून अधिक महत्त्वाचं असतं की तुम्ही विचार काय करता. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कृतीकडे जास्त लक्ष देतो आणि विचारांकडे कमी. परंतु कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही विचारांपासून होते आणि कृतीमध्ये संपते. संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य आहे. म्हणूनच आपण विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींना या मंचावरती बोलवतो आणि तुमच्या आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न त्यांना विचारतो, त्याची उत्तरं त्यांच्याकडून घेऊन याच मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि महाराष्ट्राचा सर्वार्थाने सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने एक खारीचा वाटा उचलतो. आज आपल्या राजमंचावरती सुरुवातीच्या इंट्रोडक्शनवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा हा पॉडकास्ट माइंडसेटवरती आहे. आपला माइंडसेट चांगला असेल तर आपली अख्खी लाईफ जबरदस्त असते. हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आपला माइंडसेट करेक्ट करण्यासाठी आज आपल्या मंचावरती आपल्या समोर बसलेल्या आहेत माधुरी बोंद्रे मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं या मंचावरती. कशा आहात? थँक्यू सो मच. मी खूप छान आहे आणि थँक्यू तुम्ही माझ्याशी, म्हणजे आपण कनेक्ट झालो आणि मी इथे तुमच्या बरोबर आज बोलायला उपस्थित आहे. येस. सांगा मॅम, कुठून सुरुवात करूयात? मला वाटतं तुमच्या स्टोरीपासून सुरुवात करूयात. त्यापूर्वी अगदी थोडक्या शब्दामध्ये तुमचं इंट्रोडक्शन, जशी आपली ओळख झाली छान पैकी तशीच तुमची ओळख माझ्या प्रेक्षकांना झाली तर आपल्याला निवांतपणे एक मुक्त संवाद करता येईल. हो, ठीक, नक्कीच. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राळकर आणि मी मूळची कोकणची असून देवरुखची आहे. पण 18 वर्षानंतर, माझ्या 18 वर्षानंतर मी पुण्यात आले आणि आता मागची 15 वर्ष मी पुण्यात आहे. पुण्यातच सेटल्ड आहे. मूळची IT कम्प्युटर इंजिनियर, TCS HCL मध्ये जॉब केला आहे आणि त्यानंतर लाईफ कोचिंग मध्ये आले आहे. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी, त्यातील अनुभव आणि त्यामुळे माझ्यामध्ये आलेलं रिअलायझेशन आणि झालेले बदल, ह्यातून मी या फील्डमध्येच एंटर केलं आहे असं मी म्हणू शकते. कारण मी पूर्ण पॉझिटिव्ह पहिल्यापासून, लहानपणापासून गोष्टी मी विचार केल्या आणि त्या घडल्या, ह्या कायमच होत आलंय. पण मग त्याच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. ही गोष्ट मला 2019 नंतर समजायला लागली. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यात थोडीशी निगेटिव्हिटी आल्यामुळे सुरू झाल्या. मग त्यातून लॉजिक्स, ह्या सगळ्या, म्हणजे मी विचार करते त्या गोष्टी खऱ्या होतात, त्याच्या मागे काही लॉजिक आहेत. ह्यातून मला गोष्टी कळत गेल्या की मी विचार करते, विचारांमध्ये पॉवर आहे आणि त्यातून मला समजत गेलं की मी जो विचार करते तो खरा होतोय. आता हे सगळ्यांमध्ये असतं, पण त्याला एक सायंटिफिक कॉन्सेप्ट आहे ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. मग त्यातून हे सगळं समजल्यामुळे मी कोचिंग म्हणजे सुरू केलं की शिकायला सुरुवात केली की बाबा हे काय आहे, कसं आहे. कारण मी स्वतःला पण शोधत होते त्याच दरम्यान की मी नक्की कशात चांगली आहे, माझ्यामधून अजून काय चांगलं होऊ शकतं. मला खूप लोकांशी कनेक्ट होण्याची आवड आहे
मग कनेक्ट होण्याचं पण बौद्धिक असं काय मला मिळू शकेल की लोकांना ते ऐकण्यात इंटरेस्ट असला पाहिजे, उगाच काहीतरी येऊन बोलले असं पण नसायला पाहिजे. म्हणून मग असा विचार करता करता स्वतःलाच प्रश्न विचारले गेले, मेडिटेशन करायला लागले. त्या मेडिटेशनमधून मला या सगळ्या गोष्टी समजल्या आणि मी लाईफ कोचिंग सुरू केलं. तेव्हा तुमचा कोणी गुरु नव्हता? होते, म्हणजे मेडिटेशनला मला गुरु नव्हते, कारण मला ते अनुवंशिक पद्धतीमध्ये जास्त गोष्टी झाल्या आहेत. आणि मग युट्यूब म्हणजे मी जस्ट बसायचे आणि मी व्हायब्रेशन्स यायचे, मला डोळे मिटून शांत बसून असं व्हायचं. मला असंच एक आठवतं की मी 6वीत असताना सुद्धा एका वेळी सरांनी आमच्या सांगितलं होतं की 5 मिनिटं पूर्ण स्तब्ध उभं राहायचं, आणि आय वॉज द वन की मी होते पूर्ण न हलता. ते फोकस होता हे मला आता रिअलाइज झालं की हा फोकस माझा तेव्हाही होता, पण ते मला माहित नव्हतं की दिस इज मेडिटेशन किंवा असं असतं. मग हे मुळात होतं, त्याला माझ्याकडनं चालना मिळाली कारण मला काही त्रास होत होते फिजिकली, की थोडंसं काइंड ऑफ डिप्रेशन म्हणू शकतो आपण, म्हणजे स्वतःच्या निगेटिव्हिटीमध्ये गेल्यामुळे. मूल झाल्यानंतर आयांना सगळ्यांना होतं हे पोस्टपार्टम डिप्रेशन, तसं झालं होतं. पण आता मग मी त्याच्यातनं बाहेर कसं पडू? बीपी आलं होतं, थायरॉइडच्या गोळ्या चालू होत्या, हे सगळं होतं मला. पण आता मला आयुष्यभर गोळ्या नाही घ्यायच्या, 30मध्ये मी काय गोळ्या घेऊ असा माझ्या डोक्यात कंटिन्यू विचार चालू होता. मग नाही घ्यायच्यात तर मग एका डॉक्टरनी सजेस्ट केलं तिथल्याच गर्वेनगरच्या. त्यांनी सांगितलं मेडिटेशन कर, विपश्यना आणि अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मेडिटेशन नक्की काय, मग हे करून बघावं म्हणून मी एक दिवस सुरू केलं. पहिल्याच दिवशी 45 मिनिट्स व्हायब्रेशन, म्हणजे अशी निगेटिव्हिटी गेलीये असं मला जाणवलं. म्हणलं हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, म्हणून मग मी रोज करायला सुरुवात केली. मग त्याच्यातनं फायदा दिसला, त्यामुळे मी ते रोज एकही दिवस न चुकता केलं. तिथून आयुष्यच बदलायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग माझे गुरु समोर आले. मग लोकांनी गुरु निरादर की मग ते कोर्सेस करणं, मग त्याच्यातनं काय काय गोष्टी शिकत गेले. आणि शिकल्यामुळे दुबईमध्ये गेले मी. मला IT मध्ये जॉब करायचा होता, ऑर एल्स अब्रॉड मला एक्सपिरियन्स करायचं होतं कसं असतं. तर त्या दृष्टीने मी बाहेर गेले आणि तिथे फारच चांगल्या पद्धतीने वर्कआउट झालं. एकतर माझे मेंटर आहेत, त्यांनी तेव्हा हे केलं होतं की तुम्ही स्वतःचं चालू करू शकता कोचिंग. त्या ह्याच्यातून मी तिथे पुस्तकही लिहिलं. म्हणजे मला स्वतःला इंट्युशन्स होतीच की मी पुस्तक लिहावं. मी सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं की पुस्तक असं लिहायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शन, माझ्या आयुष्यातले अनुभव की आयुष्यात गोष्ट अशी होती की ही घडणार नाही अशा, म्हणजे मला 12वीत मार्क्स कमी होते, नाही ऍडमिशन मिळणार असं सगळ्यांनी डिक्लेअर केलं, पण माझं मन सांगत होतं नाही मिळणार. माझी आई म्हणत होती होणार. म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि माझं झालं इंजिनिअरिंग. जॉबही TCS मध्ये मिळाला, असं काहीच हे झालं नाही. मग आजूबाजूची लोक अशी का बोलतात असे प्रश्न मला निर्माण व्हायला लागले की असं नाहीये, आपल्या मनात आलं तर काहीतरी शक्ती असते जगामध्ये जी आपल्याला हेल्प करते. आपल्या मनात काही गोष्टी येण्याला सुद्धा काही कारण असते. एक्झॅक्टली, ते सुद्धा आहे. सो मग अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट वर्कआउट होत गेली. आता मोठ्या गोष्टी म्हणायच्या तर जॉब, माझं शिक्षण झालं मला जॉब व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे ही इच्छा असायची मनात. पण ते त्याच्यासाठी मार्ग आपोआप मिळत गेले, त्याच्यासाठी मी मागे लागले नाही. शिक्षण झालं, मग NIT मध्ये कोर्स केला की बाबा तिथून प्लेसमेंट्स मिळतात असं डोक्यात होतं. केलं तर खरंच TCS प्लेसमेंट मला तिथून मिळाली पहिली माझी. मग तिथून 2 वर्षांनी मी जॉब चेंज करणार हे मी आधीच डिक्लेअर, म्हणजे माझी सवय पहिल्यापासूनच्या आधी मी आधीच बोलून टाकायची की हो हे करणार आहे मी. आणि ते तसंच व्हायचं आयुष्यामध्ये, कारण त्याच्या मागे माझा रेझिस्टन्स नव्हता, पॉझिटिव्हिटीच होती कायम की मी हे 2 वर्षांनी जॉब चेंज करायचा, मला दुसरीकडे जॉब मिळणार. मी बिंदास जॉब सोडला होता, 3 महिने मस्त ब्रेक घेतला आणि त्याच्यानंतर मला HCL टेक्नॉलॉजीज मध्ये जॉब मिळाला होता. पण त्याच्यातही मला स्वतःला गॅरंटी होती की मला मिळणार. एनर्जेटिकली म्हणजे असं व्हायचं की समोरचा माणूस जर मला कनेक्ट झाला तर ते आपोआप घडतं, इंट्युशन मध्ये. तर तेव्हाही ते होतं, तेव्हा तर मी कशातही नव्हते खरं तर ह्या फील्डमध्ये, पण तेव्हाही तसंच झालं होतं की त्यांना काहीतरी माझं अनालिटिकल स्किल आवडलं म्हणून त्यांनी मला जॉबमध्ये घेतलं. हे मला नंतर कळलं, कारण बेसिकली मी खूप टेक्निकली तेव्हा काही सांगितलं नव्हतं त्यांना, साऊंड किंवा चांगलं, म्हणजे काही गोष्टींची उत्तर व्यवस्थित दिली होती, पण समहाऊ दे हॅव टेकन मी. जॉबमध्ये झालं, लग्न करायचंय 25लाच करायचंय माझ्या वयाच्या. मुलगा कसा हवा इतके डिटेल्स माहितीये, माझ्या बेस्ट फ्रेंड्सना सगळ्यांना मी आधी डिटेल बोललेले असायचे आणि तसेच्या तसे डिटेल्स माझ्या नवऱ्यामध्ये आहेत, लिटरली आहेत. ती गोष्ट झाली. बरं, हे सगळे मी विचार केलेत, क्लॅरिटी आहे
आणि त्याच्याकडून फोन हवा, एवढं डिटेल होतं, माझी क्लॅरिटी त्याच्याचकडून फोन आला होता. म्हणजे सो तीही गोष्ट खरी झाली. मग लग्न झाल्यानंतर बाळाच्या बाबतीतही माझा विचार 2019 मध्ये होईल. ऍक्च्युली ती 2019 मध्ये झाली. त्याच्यानंतर कंपनीमध्ये मला ब्रेक हवाय, म्हणजे मला वर्षभर तिला द्यायचंय, हे झालं होतं. डोक्यामध्ये विचार चालू होते की मला मिळायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे. एक्झॅक्ट 6 months कोरोना आला. मग ते कोरोना नंतर आपोआप वर्क फ्रॉम होम झालं. त्यानंतरही मला ब्रेक ऍज इन म्हणजे काम असं नको होतं, पण सॅलरी मिळायला पाहिजे, हे सबकॉन्शियसली थॉट चालू होतं. त्याच्याबद्दल काही असं बोलले जात नव्हतं, पण सबकॉन्शियसली मी खूप विचार करत होते की असं काहीतरी घडायला पाहिजे. तसंच घडलं की मी आधीच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडले होते, त्यामुळे त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना परत घ्यायला परवानगी नव्हती, ती पॉलिसी होती, आणि त्यामुळे त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये ठेवावं लागलं. पण मला समहाव मग काम विशेष करता आलं नाही, त्यामुळे मला 6 months तसे मिळाले. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मिळावा म्हणून मी म्हटलं माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी सांगतेय. इंटरव्ह्यू झाले तेव्हाही मी मनात विचार केला विदाऊट इंटरव्ह्यू घ्यावं. इलॉजिकल विचार मी केलेत आणि तसं घेतलं गेलंय. म्हणजे इंट्रोडक्टरी माझा फोन झाला प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि या लोकांची, पण तसं ते झाल्यानंतर यू आर इन फॉर द प्रोजेक्ट असं झालं. म्हणजे विदाउट प्रॉपर इंटरव्ह्यू. हा, विदाउट प्रॉपर इंटरव्ह्यू जॉब नाही, इंटरनल प्रोजेक्ट असाइनमेंट असं म्हणेन मी. तर तसं हे झालं. तेही ऑलमोस्ट 2.5 वर्षानंतर, माझी मुलगी 2.5 वर्षाची झाल्यानंतर. सो दॅट वॉज एक्झॅक्टली. कारण मी फक्त विचार केला होता की 1 वर्ष युनिव्हर्स देतं ते खूप देतं, तशी 2.5 वर्ष मला मिळाली. म्हणजे त्याचा मला प्रत्यय असा आला की असं मग ही गोष्ट खूप माझ्या बाबतीत घडते, असा अनुभव असायला लागला. म्हणलं हे शिकावं. मग शिकले आणि मग मी स्वतः घ्यायला सुरुवात केली की मग दुबईमध्ये घ्यायला सुरुवात केली पहिली. तिथेही खूप छान रिस्पॉन्स मिळाला, लोकांना मला ऐकावं असं वाटतंय आणि तू छान घेतेस, असं झालं ते सगळा विषय. मग मी सुरुवात केली, पेड लोक यायला लागले त्याच्यामध्ये. आणि मग समहाऊ आई म्हणतेय, भाऊ म्हणतोय की मनवरा पण म्हणतोय की जॉब कर. जॉब तर करायची इच्छा मनातून येत नाहीये मला, हे समजत होतं. म्हणून मग मी फायनली भारतामध्ये याचा निर्णय घेतला आणि मी फुल टाइम कोचिंग करणार हा विषय, कारण इथे माझं छान पद्धतीने होऊ शकतं हे मला त्याच्यातनं कळलं. सो अशा प्रकारे लाईफ कोचिंग याच्यामध्ये मी आले. म्हणजे तुमची सगळी स्टोरी आहे ती लॉ ऑफ अट्रॅक्शनची आहे. हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन. काही अफर्मेशन्स, जाणीवपूर्वक आणि काही सबकॉन्शियसली करत होतात, तशाच गोष्टी तुमच्या समोर त्या येत होत्या. म्हणून तुम्हाला असं वाटलं की हे इंट्युजन माझ्यामध्ये आहे आणि मी या क्षेत्रामध्ये भारी काम करू शकते. म्हणून तुम्ही लाईफ कोच झालात. आज तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावरती कोचिंग शिकवते किंवा लोकांना सर्टिफिकेशन कोर्सेस पण करता. आता आपण येऊयात महत्वाचा मुद्दा काय. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलो की सगळ्यांना सगळं माहिती आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही विचार करा, त्या पद्धतीच्या गोष्टी तुमच्यासोबत होतील. हे एक सुपरफिशियल सब्जेक्ट अशा पद्धतीने सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या साध्या भाषेत समजावून सांगू शकता? ओके, पहिलं फिजिक्स मधलं सांगेन आणि मग मी आपल्या ह्याच्यामध्ये कसं असतं ते सांगेन. तर ऍक्च्युली सगळ्यांना फिजिक्समध्ये असं हे आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये फक्त जाते, हे त्याचं सायंटिफिक झालं. मग एनर्जी कुठे असते? तर एनर्जी असते आपल्या शरीरामध्ये. हो, एव्हरीवेअर आहे. माणसामध्ये कुठे आहे? आपणही एनर्जीच आहोत. प्रत्येक माणूस एनर्जी आहे. इच अँड एव्हरीथिंग इज अन एनर्जी. बट ही एनर्जी म्हणजे युनिव्हर्समध्ये एनर्जी आहे, ब्रह्मांडच एनर्जीचं बनलेलं आहे, हा तर मेन कॉन्सेप्ट आहे. पण त्यानंतर आपल्यामध्ये ती एनर्जी कुठे आहे? तर ती आत्म्यामध्ये आहे. कारण आत्मा फक्त शरीर बदलतो. आत्म्यातनं असं होतं की आपण फक्त एक शरीर बदलून दुसरं शरीर राहणार, पण ती एनर्जी सगळ्यांना सारखी आहे. आत्मा सगळीकडे सारखा आहे. ती जी एनर्जी ती सेमच आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे असं पण आहे की एनर्जी लेवलला सगळी माणसं एक आहेत. म्हणजे आपण कुठेतरी एकमेकांना कनेक्टेड आहोत. त्यामुळे मी बोललेलं कधी कधी दुसऱ्या माणसाला सुद्धा, म्हणजे टेलिपॅथी म्हणतो आपण, ते पण आहे त्याच्यामध्ये, की मी बोललं की समोरच्याला लागतंय, समोरचा बोलला की मला त्याचा त्रास होतोय. ही एनर्जेटिकली कनेक्शन आहे, म्हणूनच ह्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. मला याच्यात ऍड करायला आवडेल की सगळं जग पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. येस, बरोबर. माझं शरीर, हा माईक, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पंचमहाभूत सामावलेली आहे. येस, म्हणजे हे ब्रह्मांड ही पंचमहाभूताचं आहे आणि इथं हा ठेवलेला टेबलही पंचमहाभूतापासून बनलेला आहे आणि माझं शरीरही पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. बरोबर. इन अ ब्रॉड स्पेक्ट्रम जर आपण विचार केला तर मी या ब्रह्मांडापेक्षा वेगळा
नाही. हो, आणि मीच ब्रह्मांड आणि ब्रह्मांडच मी आहे. येस, बरोबर, अगदी. हे मी माझ्या सेशनमध्ये बोलतच असते की आय एम द युनिव्हर्स. हे आपल्या उपनिषदांमध्ये लिहून ठेवलं आहे, उपनिषदांमध्ये लिहून ठेवलंय कधीच्या कधी काळी की अहम ब्रह्मास्मी. सो इथेच सगळ्याची सुरुवात होते की मी देव आहे. देव आहे म्हणजे असाच आपण म्हणतो तसा आहे का? तर नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा आपण आपल्या आतमध्ये शिरलो की तो देव मिळायला लागतो. आतमध्ये शिरलो म्हणजे काय, तर सकारात्मकता त्याच्यासाठी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. आता काय झालंय की प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण लॉजिक म्हणजे त्याचं काहीतरी प्रूफ असलं पाहिजे. ते प्रूफ असेल तर मी त्याच्यावर बोलणार किंवा माझा विश्वास त्याच्यावर बसणार. विश्वासावर पण बऱ्याच गोष्टी डिपेंडंट आहेत. म्हणजे विश्वास असेल, चारवाक फिलॉसॉफी, तर विश्वास असेल तर गोष्टी पुढे जाऊ शकतात असं आपण म्हणतो. पण हा विश्वास सुद्धा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवर बसतो असं नाही. माझ्याच आजूबाजूनी बरीच लोक आहेत जी स्पिरिच्युअलिटी नाही असं म्हणणारी सुद्धा आहेत की हे काही एक्झिस्टच करत नाही, सगळं लॉजिकल म्हणजे बरोबर, अशीही लोक मी बघितली आहेत. पण तसं होत नाही ना, कारण निसर्ग आहे म्हणल्यावर एक आपल्याला न दिसणारी शक्ती आहे, हे नक्की आहे. सो ती अशा प्रकारे काम करत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत असतं. फक्त त्याची सायंटिफिक डेफिनेशन मी सांगितली. आणि लॉजिकली कसं, साध्या भाषेत म्हणायचं झालं तर विचार, विश्वास आणि कृती ह्यातून आपण युनिव्हर्सशी कनेक्ट होऊ शकतो, देवाशी कनेक्ट होऊ शकतो, आपल्यातल्या देवाशी कनेक्ट होतो. आपण जे विचार करतो, आपण जे विश्वास ठेवतो आणि आपण जी कृती करतो त्यातून आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी मिळत असतात. त्यातून माणसाची वृत्ती ही असते की निगेटिव्ह गोष्टींकडे आपण पटकन अट्रॅक्ट होतो आणि त्या पटकन मॅनिफेस्ट पण होतात. मॅनिफेस्ट याचा अर्थ त्या खऱ्या होणं हाच विषय असतो. पण पॉझिटिव्ह गोष्टी करण्याकरता आपल्याला वेळ लागतो का, तर त्याच्यासाठी ऍक्शन स्टेप्स वेगळ्या आहेत. सकारात्मक विचार करणं थोडं कठीण जातं माणसाला पटकन. दुसऱ्याच्या बाबतीत सकारात्मक विचार करणं, वी आर ऑल वन ॲट एनर्जी लेवल, हे विचार करणंच खूप कठीण आहे की तो माझ्यासारखाच एक माणूस आहे आणि त्याच्यासाठीही मी चांगला विचार करतेय. हे जर जमलं तर आयुष्य सोपं आहे. पण लॉजिकल जेव्हा आपण विचार करतो, लॉजिकल माइंडमध्ये तो असा आहे, त्याच्यामुळे झालं, ब्लेम गेम खूप चालतो माणसाचा प्रत्येक गोष्टीमध्ये की त्याच्यामुळे हे झालं. नाही, ते तुमच्यामुळे झालं, तुमच्या विचारांमुळे झालं. किंवा तुम्ही जे मनामध्ये जे चालू आहे, दोन प्रकारचे आपण कर्म करत असतो. एक फिजिकली कामं करणं आणि एक मेंटल. मनामध्ये विचार जे करतो आपण त्याचाही आपल्या आयुष्यात परिणाम होत असतो. त्यामुळे त्याचाच परिणाम हो, कारण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा मनामध्ये तयार होते. तुमच्या मनातल्या भावना या युनिव्हर्सची लँग्वेज मराठी, हिंदी, इंग्रजी नाही. भावना ही भाषा लँग्वेज आहे आणि तुमच्या मनात जे विचार येतात तेच फक्त युनिव्हर्सला समजतात. एक्झॅक्टली, भाषा समजत नाही. फक्त विचार नाही, भावना हे सगळ्यात तुम्ही जास्त महत्वाचं. कारण भावना आली ना कोणत्याही गोष्टीला की ती खरी होणारच, 100% खरी होणार. फक्त ती भावना कशी येते तर ती व्हिज्युअलाइज करून पण येऊ शकते. असं आहे की आपण डोळे मिटले आणि समजा विचार केला की माझ्याकडे BMW आली आहे, तुम्हाला तो फील येतो बसल्याचा, म्हणजे बसलेला नसलात तरी, पण ते फिलिंग येणं गरजेचं आहे की एखादी गोष्ट, म्हणजे मी हा एक्सरसाइज एक करून घेतलेला आहे काही याच्याकडनं की डोळे मिटायचे आणि तुम्हाला सगळ्यात आवडीचं असं काय तुमचं ड्रीम आहे ते पूर्ण करायचं आहे हे इमॅजिन करायचंय. कुठचंही एम किंवा ड्रीम जे आत्ता नियर फ्युचर मध्ये हवं आहे ते इमॅजिन करायचं. ते इमॅजिन करताना त्याच्यामध्ये फिलिंग आणायचा प्रयत्न करायचा. ते ऑलरेडी झालंय असं इमॅजिन करायचं. त्यानंतर फिलिंग आणायचं, हाऊ ते तुम्हाला कसं दिसतंय, ते तुम्हाला का हवंय, ह्या पद्धतीने तुम्ही व्हिज्युअलायझेशन मध्ये पाहायचं सगळं. म्हणजे थोडक्यात ती क्रिस्टल क्लिअरिटी पाहिजे की म्हणजे आता समजा BMW पाहिजे तर मला त्याचा लाल कलर पाहिजे, मग त्याचे हेडलॅम्प्स मला असे पाहिजे, मग त्याचे सीट कव्हर्स मला असे पाहिजे. ती इतकं क्लिअरिटीने जर आपण इमॅजिन केलं तर आपण त्यात बसलोय असा भास होतो. परफेक्ट. आणि मग त्या गोष्टी अशा पद्धतीने सुरुवात होते की आपण मनात एवढं फील केलं आहे, रियालिटीमध्ये त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे काय तर तुम्ही अचानक समोरून तुम्हाला टेस्ट ड्राईव्हची हे येते किंवा तुम्ही कदाचित स्वतःहून जाता, कुठेतरी मेलच दिसतो की टेस्ट ड्राईव्ह करा गाडीची. म्हणजे हे मी स्वतः अनुभवलंय थोड्याफार प्रमाणात. म्हणजे आमची साधी गाडी घेताना असं म्हणेन मी, कारण जशी आपण स्वप्न बघू तसं आपल्याला समोरून येतं हे नक्की. तर मग ह्याची बेसिकच प्रोसेस अशी आहे की आस्क,
विचारा, मनामध्ये विचार करा एखाद्या गोष्टीचा, विश्वास ठेवा, फिलिंग आणा आणि मग ती रिसीव्ह करा. असं हे आहे. हे फक्त विचारांनी होऊ शकतं. इट्स नॉट अबाउट लॉजिकल थिंकिंग की तुम्ही पैसे आहेत का तर गाडी घेऊ शकतो, हे नॉर्मल आपला विचार असतो. पण त्याही पेक्षा युनिव्हर्सली असं आहे की तुम्ही खूप बर्निंग डिझायर असेल की नाही मला हे घ्यायचंच आहे, तेव्हा तुम्ही पेटून उठता एखादी गोष्ट करायला. ती फ्रिक्वेन्सी असणं गरजेचं असतं कोणतीही गोष्ट करताना, म्हणजे की मी करणारच आहे. अंथरूण पाहून पाय पसरा वगैरे असलं काही नसतं. लॉजिक मध्ये घुसू नका. जेही तुमची स्वप्न आहेत ते फील करा, जगत राहा ते स्वप्न. हा, आणि जगल्यानंतर म्हणजे फील केलं की 2 मिनिटात तुमची फिलिंग केवढी डीप आहे तेवढ्या लवकर तुम्हाला ते मिळणार. कारण आपल्या लॉजिकल वर्ल्डच्या पुढे एक मॅजिकल वर्ल्ड आहे, ज्यामध्ये तुम्ही वेळ म्हणजे टाइम, फ्रिक्वेन्सी, डेट ह्याच्या पुढे निघून जाता आणि ते लवकर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. आता हे डीप अभ्यास केल्यावर समजतात गोष्टी. मी एक तुम्हाला हे सांगते की मी अभ्यास करते या गोष्टींचा, मेडिटेशन मधनं पण या काही गोष्टी कळल्या आहेत की बाबा असं होऊ शकतं. निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते. मग आपल्याला आपल्यासारखीच आहेत सगळी लोक. मला 2018च्या आधी जेलसी असायची गोष्टींवर, त्याला का मिळालं मला का नाही मिळालं हे असायचं. आता मला नाही फरक पडत, त्याची एनर्जी तेवढी आहे, तो त्या लेवलला पोहोचू शकतो. मी तसं काम केलं तर मीही पोहोचणार आहे. ह्या एनर्जीवर मी आली. आणि हे कोणीही अशा पद्धतीने ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं त्याला मिळालं म्हणून मला का नाही मिळालं हे कंपॅरिझन सोडायचं आहे. कंपॅरिझन कोणाशी असावं तर स्वतःशी असावं. मी आधी काय होते आणि मी आत्ता काय आहे, मला पुढे काय व्हायचंय, हे कंपॅरिझन ठेवलं आयुष्यात तर सक्सेस तुमचंच आहे. कधी थोडक्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की तुम्ही जे जे विचार करता ते तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं. या साधा आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्ही जे जे विचार करता त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित केल्या जातात. मग त्या फिजिकल असतील, मटेरियलिस्टिक असतील, स्पिरिच्युअल असतील किंवा मानसिक लेवल कुठलेही असेल. भावना सुद्धा जर तुम्ही सुखात जगत असाल तर सुखच तुम्हाला ठेवणाऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात. बरोबर. तुम्हाला सतत ते रडगाणं गायची सवय लागली असेल तर तुम्ही आयुष्यभर रडतच राहा. मला हेच सांगायचं होतं की जेवढं सकारात्मक कराल ते सकारात्मक येईल, नकारात्मक कराल तर तेही येईल. कारण युनिव्हर्सला भाषा समजत नाही, जसं तुम्ही मगाशी म्हणलात, भावना समजतात. त्यामुळे म्हणून मग आपल्याला हवंय त्या गोष्टी विचार केला तर जास्त फायद्याचं होऊ शकतं ना जगताना. की मला आनंदी राहायचंय हे मी रोज म्हणते, मला आनंदी जगायचंय, मला हसत जगायचंय. मी काही दिवस म्हणजे मला आठवतंय मी एक पिरियड असा हे केला होता की मला रोज हसायचंय, मला रोज आनंदी राहायचंय, असं मी रोज बोलायचे. आणि ती माझी मग पॅटर्न सेट झाला की मी आनंदी असते, मी हसतमुख असते, काही झालं तरी मला हसायचंय, मला आनंदी राहायचंय. हे असं स्वतःला सांगायला लागतं. मी खूप दिवस स्वतःला सांगते. तुमच्या आजूबाजूला बघा ना, म्हणजे प्रेक्षक सुद्धा रिलेट करू शकतील. तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असणार ना की त्याचं कुठल्याच बॉस सोबत जमत नाही. हो बरोबर. एखादा मुलगा असेल त्याची कुठलीच गर्लफ्रेंड टिकत नाही. काय बोलतोय त्या, मग तो दुसऱ्याला नावं ठेवतो, तो बॉसला नावं ठेवेल किंवा त्याच्या पार्टनरला नावं ठेवेल. मैत्री टिकत नाही त्यांना नावं ठेवेल. पण प्रॉब्लेम तुझ्यात आहे. 4 लोक सोडून गेलेत म्हणजे प्रॉब्लेम तुझ्यात आहे. तुला स्वतःचा पॅटर्न बदलणं गरजेचं. एक्झॅक्टली. की मला काहीच चांगलं मिळत नाही. तुम्ही सरळ बोलताना पण बाहेर जनरलायझेशन झालं, काहीच नाही. कॅटेगराईज केलं स्वतःला त्याने की मला ना फक्त मेहनत केलं तरच मिळतं. मग त्याला त्या आयुष्यभर तसंच मिळतं. आणि एखादा व्यक्ती बघा तुम्ही सतत हसतमुख राहणारा, काही नाही त्याच्या ताटातनं देव असं वाढून ठेवतो, हे झालंय आता हे खा. एक्झॅक्टली. म्हणजे असे एक पॅटर्न आपण स्वतःचे जे सेट करतो ना, तो माइंड सेट चेंज करणं फार गरजेचं आहे. सुंदर चाललाय पॉडकास्ट. याच्यावरती काय असतं, प्रेक्षकांसाठी हे काही क्वेश्चन्स घ्यावे लागतात. आपण जे विचार करतो त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात असं आपण याला काही सायंटिफिक अंग आहे का सांगण्यासारखं, किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला काही प्रूव्ह केलेल्या काही गोष्टी किंवा काही आहेत का असं? आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात खरे होतात या दृष्टीने. तर आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच हे सायंटिफिकच आहे ना, सेल्फ सायंटिफिकच आहे की बाबा तुम्ही जे म्हणजे मी जसं म्हणलं विचार, विश्वास आणि कृती हे युनिव्हर्सली गोष्टी आहेत. आता त्याच्याशी बोलण्याची भाषा म्हणजे एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, हे सायंटिफिक म्हणता येईल आपल्याला. एनर्जी आपल्या आत्म्यात आहे, व्हायब्रेशन्स आपल्या शब्दांमध्ये आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण कोणत्या पिचमध्ये हे करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल जायचं झालं तर रेडिओ फ्रिक्वेन्सी, त्याला ट्यून इन केलं, चॅनल ट्यून इन केलं आपण
तर ते गाणं आपल्याला वाचतं. तसंच आपल्याला जे गोष्टी हवे ते कनेक्शन आपल्याला बनवणं गरजेचं आहे. मग ते कशाने होतं तर एनर्जी, आपण किती एनर्जॅटिकली गोष्टी करतोय, वर्ड्स, शब्द काय वापरतोय, सगळ्या गोष्टी शब्दांनी ठरतात. आपण बोलतोय, कम्युनिकेट करतोय, शब्दांमुळे आहे. मग जे शब्द आपण वापरतो त्यामुळे तुम्ही गोष्टी मॅनिफेस्ट करताय. म्हणजे ते शब्द सुद्धा सकारात्मक असले पाहिजेत. कुठचाही शब्द वापरला तर नाही. मी वॉटर बॉटल टेक्निक पण सांगते, ते शब्दांचं तिथे महत्व प्राप्त होतं शब्दांना. काय आहे वॉटर बॉटल टेक्निक? येस, तर पाण्याला सुद्धा आपण बोलतो ना तर तेही खरं होतं, कारण पाण्यातही एनर्जी आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे बाय डॉक्टर मसारू इमोटो. आता हे बऱ्यापैकी माझ्या स्वतःच्या व्हिडिओमध्ये पण आहेत ह्या गोष्टी, पण मी आता इथे थोड्याशा प्रमाणात सांगते की कसं हे होतं ते. तर त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. 2 ग्लास घेतले पाण्याचे, एकावर आय लव्ह यू आणि एकावर आय हेट यू असे 2 वाक्य लिहिली. ते पाणी तसंच ठेवलं एक रात्रभर. दुसऱ्या दिवशी त्यांनी मायक्रोस्कोप खाली दोन्ही ग्लास मधलं पाणी बघितलं. पहिल्या ग्लासमध्ये आय लव्ह यू होतं, त्याची सुंदर डिझाईन तयार झाली आहे, आणि आय हेट यू जिथे आहे तिथे घाणेरडी गटारातलं पाणी असतं तशी डिझाइन तयार झाली. हा, तर ते मायक्रोस्कोप खाली असे वेगवेगळे दिसलं. तर याचा तर त्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही ज्या शब्द देऊन पाणी प्याल तीच एनर्जी तुमच्या शरीरामध्ये आहे. कारण पृथ्वीवर 70% पाणी आहे, शरीरामध्ये 70% पाणी आहे. मग तुम्ही पाण्याला जी एनर्जी द्याल ती तशी मॅनिफेस्ट होईल. सो तुम्ही जे शब्द बोलाल पाणी पिताना, मनात ज्या फिलिंग आहेत त्या मॅनिफेस्ट होत असतात आपल्या. सो पाणी पिताना सुद्धा चांगलं हे करावं. तर त्याच्यासाठी आपण वॉटर बॉटल म्हणजे काय, तर बॉटलवर आपल्या अफर्मेशन्स लिहायची. म्हणजे मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी हेल्दी आहे, अशा पद्धतीमध्ये सगळ्या रिलेशनशिप, माझं नातं खूप छान आहे, मी महिन्याला 5 लाख रुपये कमावते, अशा पद्धतीमध्ये सगळी अफर्मेशन्स लिहायची. रात्री पाण्याची बॉटल भरून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती पाणी प्यायचं दिवसभर. मी अशा 3 बॉटल करून ठेवल्या. 3 लिटर पाणी जातं. हे एक वेगळं हे झालं, त्याचा वेगळं अंग झालं की पाणीही पिलं जातं, परत त्याची टेस्ट बदलते. ते लिहिल्यामुळे त्या एनर्जी त्याच्यामध्ये हे होते, त्या वाक्यांची एनर्जी जाते आणि आपण फील, म्हणजे मी हे बरेच महिने करते आता, वर्ष जादर मी म्हणेन, त्याची एनर्जी बदलते पाण्याचं. आणि आपल्या संस्कृतीमध्ये म्हणायचं झालं तर देवळात, आपल्या घरामध्ये देवाचं कार्य केलं काहीही तर तीर्थ असतं. मंत्रोच्चार झाले, पॉझिटिव्ह एनर्जी, तीर्थाचं टेस्ट वेगळी असते. सगळ्यांनाच हे माहिती असेल. तेच आहे आपल्या संस्कृतीमध्ये पण ते आहे, सायंटिफिकली प्रूव्हन पण तेच आहे. मग सायन्स हे जेव्हा घ्यायचं झालं तर प्रत्येक गोष्ट मनात विचार केलाय ती खरी झाली आहे. बिलीफ्स ह्या गोष्टीवर घडतं. की आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहिले कोणी सेंचुरी करूच शकत नसत क्रिकेटमध्ये, रिलेशनमध्ये. मग सचिन तेंडुलकरने केली, मग सेहवागने केली, मग विराटने केली, हा डबल सेंचुरी. मग विराट कोहली आत्ताच्या ह्याचा झाला. पण एकाने करून दिल्यावर तो सेट झाला. हे सायंटिफिक प्रूफ आहे की त्याने केले म्हणजे मी करू शकतो. तो बिलीफ निर्माण झाला, बार सेट झाले त्याचे. मग आता असं पण झालंय, आता परवाच एक्झाम्पल चेस चॅम्पियनचं म्हणायचं झालं तर त्याने, गुकेश डी, त्यांनी 2017 मध्ये असं म्हणलं होतं की आय विल बी द चेस चॅम्पियन, वर्ल्ड चेस चॅम्पियन, आणि 2024 मध्ये तो झालाय. दिस इज अफर्मेशन अँड मॅनिफेस्टेशन ओनली. हे तेच आहे. आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल आहे, इंस्टाग्रामवर रील व्हायरल आहे त्याचं, की त्यांनी 17 मध्ये असं, ते ऍक्च्युअल आहे की तो लहान होता आणि यंगेस्ट, हे त्यातलं महत्वाचं, यंगेस्ट चेस चॅम्पियन तो झालाय ऑलरेडी. माइंडसेट किती छान रोल प्ले करू शकतो हे त्याचंच उदाहरण आहे. चेस खेळायला बसले होते, मला ऍड ऑन करायला आवडेल याच्यामध्ये की समोरचा जो व्यक्ती होता, चेअर निवडायचे असतात आपापल्या, तर समोरची व्यक्ती चेअर त्याची खाली होती त्याच्या प्रतिस्पर्ध्याची, त्याने वेगळी चेअर मागवली मोठी, ज्याच्यामध्ये तो कम्फर्टेबल आहे आणि थोडीशी वरती होती, आणि त्या चेअरवरती बसून तो खेळला. तर ती फिलिंग, त्याला त्यानंतर विचारलं होतं, त्याने सांगितलं की ही जी फिलिंग मला पाहिजे होती ना, ती तिथं बसल्याच्या नंतर ती चेअर मला पाहिजे होती म्हणून ती मागवली. त्याच्यानंतर हे झालं. म्हणजे माइंड सेट आहे तो. मी या चेअरवर बसल्यावर मी कम्फर्टेबल आहे ना, आता मी जिंकू शकतो, हे विचार येणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. हो, खरंय. पुढे आता माइंडसेटच म्हणायचं झालं गोष्ट तर साध्या साध्या गोष्टींमधली एक्झाम्पल जस्ट मी सांगते. आता माझी लहान मुलगी झाली तेव्हा नंतर
डॉक्टरांकडे न्यायचं. तर मी इथल्याच एका डॉक्टरांकडे नेलं तिला, पण त्या दिवसापासून मी त्यांच्याचकडे नेते. का तर तो बिलीफ झाला माझा. मी विश्वासांवर गोष्ट करते की ते डॉक्टर 2 मिनिटात सॉल्व्ह करतात सगळ्या गोष्टी. असा एक विश्वास निर्माण झाला ना आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीबाबत, तर आपण ते फॉलो करतो. ते बदलता येतात. खूप सारे पेशंट्स असतात. मी जेव्हा 4 दिवस गावी जातो, माझे पेशंट्स थांबतात माझ्यासाठी. एक्झॅक्टली. खूप झालं म्हणून आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो, परंतु त्याने काही फरक पडला नाही. मी त्यांना सांगतो की मेडिसिन्स दाखवा. लिटरली तेच मेडिसिन्स असतात जे मी देणार आहे, आणि त्या मेडिसिनने बरं नाही झालं पण मी तेच दिलं, जेव्हा मी देतो तेव्हा ते बरे होतात. एक्झॅक्टली. मला हेच सांगायचं होतं की ही बिलीफ सिस्टीम असते माणसाची, अशीच हे असते की अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं बुक आहे. ते मी वाचलं आहे, ऐकलं आहे, दोन्ही आहे. तर त्याच्यामध्ये योगानंद परमहंस, त्यांचे गुरु लाहिडी महाशय आणि त्यांचे गुरु युक्तेश्वर महाराज. आता एकदा युक्तेश्वर, लाहिडी महाशय मेन, मला वाटतं युक्तेश्वर महाराज हे, तर त्यांच्यापैकी एकाला बरं नव्हतं वैसे, तर ते त्यांच्या गुरूंकडे गेले आणि म्हणाले की मला काही बरं वाटत नाही, आता काय करू, म्हणजे काही केलं मी बरा होत नाहीये. तर ते गुरु लाहिडी महाशय त्याला म्हणाले की तुझ्याच मनात आहे म्हणून तुला असा त्रास होतो आहे, उद्या सकाळी तू बरा होशील. असं तो ऍक्च्युअली दुसऱ्या दिवशी सकाळी बरा झालेला असतो. आता हे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या ह्याच्यामधलेच आहेत म्हणून मी ह्यांचं एक्झाम्पल दिलं. हे युट्यूबवर सुद्धा आहे, हे मी ऐकलं होतं जनरल, आणि पुस्तकामध्येही आहे की इतका माइंडसेट आपला वर्कआउट करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये की एखाद्याने त्या माणसाने सांगितलंय ना ते होणार, इथे फिट होतं, मग आपण आजारी असलो तरी बरे होतो. इतका त्याचा इफेक्ट असतो मनामधून आपल्या. ते हे होतं की त्यांनी सांगितले म्हणल्यावर होणार. सो आपण ते बदलू शकत असतो, पण आपल्याकडे ती पॉवर आहे की आपण ते बदलूही शकतो. अगेन इथे काही गोष्टींमध्ये बदलायची गरज नसते, पण जिथे आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी आपण आपला माइंडसेट नक्कीच बदलू शकतो. कारण हे अनलिमिटेड आहे, युनिव्हर्सच खूप मोठा आहे. तुम्ही जो विचार आणाल तो होणार, 100% होणार. तो जरी अनबिलिव्हेबल असला ना तरी तो होऊ शकतो, कारण सबकॉन्शियस माइंड. इथेच आता काय होतं, पुढे प्रश्न प्रेक्षक आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा फारच कॉमन विषय झालेला आहे. हो बरोबर. त्याला थोडं क्रॉस क्वेश्चनिंग किंवा प्रेक्षकांच्या मनात जे प्रश्न येतात ना ते विचारणं, त्याची उत्तरं तुमच्याकडून मला अपेक्षित आहेत. आता आपण जसं डिस्कस केलं की लॉ ऑफ अट्रॅक्शनने जो तुम्ही विचार करता त्या गोष्टी तुमच्याकडे येतात. ओके. काय होतं, डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूची हजारो लोक घ्या, त्यांना प्रत्येकांना काही ना काही पाहिजे, मोठंच पाहिजे. म्हणजे देवाकडे गेले की एक नारळ वाढतील आणि एक म्हणजे BMW मागतील, म्हणजे प्रत्येकाला पाहिजे. तुम्ही कमी कोणालाच नाही पाहिजे. तुम्ही कोणालाही जाऊन विचारा की त्याला काही ना काही मोठंच पाहिजे. सगळ्याला सगळं पाहिजे, मग सगळ्याला सगळं का मिळत नाही? विचाराने जर सगळंच मिळतंय तर सगळ्याला सगळं पाहिजे. तुम्ही कोणालाही विचारा, त्याला काही ना काही पाहिजे. त्याला मोठाच बंगला पाहिजे, त्याला मोठीच गाडी पाहिजे, मोठीच नोकरी पाहिजे, सुंदर बायको पाहिजे, चांगली कर्तृत्ववान मुलं पाहिजे, सगळ्याला चांगलं पाहिजे असतं. पण सगळ्याला सगळं हे का भेटत नाही, किंवा कुठे मिस्टेक होतीये, किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन इथं कसा काम करतोय, मला तो प्रश्न विचारायचा. 2 ते 3 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक तर क्लॅरिटी. नुसते विचार, आपण 70,000 विचार करतो दिवसभरात, सगळे प्रोडक्टिव्ह असतात का नाही, काहीही आपण स्वतःशी बोलत असतो, लिटरली काहीही. म्हणजे ही माणसाची ह्युमन टेंडन्सी आहे ही. आपण स्वतःच्या मनात प्रचंड विचार निगेटिव्ह असतात आणि मेजॉरिटी 3 ते 4 विचार पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे जजमेंटल असतात. आपण कुठे बोलायला गेलो तर समोरचा काय आहे हे आपल्या मनात ठरलेलं असतं आणि त्याच्याने आपण वागत असतो. हे नॉर्मल टेंडन्सी आहे. तर विचारांची क्लॅरिटी ही एक गोष्ट असते. त्यानंतर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन काय घेता ही दुसरी गोष्ट असते. बरं, नुसते विचार करून होतं का, तर नाही. नुसत्या विचारांनी काही आयुष्यात साध्य होत नाही. विचारांनुसार, विचारानंतर त्याच्या पुढे तुम्ही ऍक्शन काय घेताय ती गोष्ट मिळवण्यासाठी. म्हणजे आता आपण कारच मागासपासून बोलतोय तर त्याची हे सांगते मी, प्रोसेस सांगते कशी असते ती. तर कारचा विचार मनात आलाय की मला कार घ्यायची आहे पण माझी परिस्थिती नाहीये, असे कॉन्ट्राडिक्टरी विचार येत आहेत. लॉजिकल माइंड. मग आता हा विचार जर आला तर त्याच्याबरोबर काय असलं पाहिजे की मी घेऊ शकतो हा विश्वास आपल्याला निर्माण करायला पाहिजे. मग मी स्वतःला सांगायला पाहिजे त्याच्यासाठी बिलीफ. मग त्याच्यानंतर काय असतं,
फिलिंग. ओके. आता ती फिलिंग कशी आणायची तर आपण एक 2-3 प्रकारे ऍक्शन आणि फिलिंग हे दोन्ही सांगते. फिलिंग एखाद्याच्या कारमध्ये बसूनही येऊ शकते, आपलीच असायला पाहिजे असं काही नाही. कुठेतरी आपण आता ओला उबरमध्ये पण असतं, इव्हन दुबईमध्ये तर मी या लिमोझिन वगैरे कार कॅबमध्ये बघितल्या आहेत. सो बेसिकली असं कारमध्ये आपण बसू शकतो. मी त्याच्यामध्ये बसले होते म्हणून मला जनरल हे झालं की हाय फंडूकार सुद्धा कॅबमध्ये येऊ शकतात असं आहे. सो ते बसून बघितलं, त्याची फिलिंग किंवा इमॅजिनेशन मध्ये ती मला मिळाली. इमॅजिन करू शकतो हा माणूस, कोणीही करू शकतो की डोळे मिटले की मी कारमध्ये बसले आहे आणि मग मला त्याच्यातनं इमोशन काय हवंय हे आपल्याला हवं. त्याच्यातनं माहिती म्हणजे मला त्यातनं काय फील करायचंय. मी कारमध्ये बसल्यावर मी लक्झरी फील करणार आहे किंवा मी कोणीतरी मोठी झाले हे फील करणार आहे. तो महत्वाचा ठरतो. आपल्याला तो घ्यायचा असतो म्हणून आपल्याला कार घ्यायची असते. कार घेण्याच्या मागचं काय रिझन आहे तर ते इमोशन फील करायचं असतं आणि प्रत्येकाचं हेच असतं इमोशन. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी इमोशन असतं. ते इमोशन फील करण्यासाठी आपण त्या गोष्टी इमॅजिन करतो. फिलिंग झालं. ऍक्शन मध्ये तुम्ही काय करू शकता तर एखाद्या कार डीलरकडे जायचं. फ्री आपल्याला टेस्ट ड्राईव्ह फ्री असतात, त्याच्यासाठी काही हे लागत नाही. टेस्ट ड्राईव्ह करून बघायची. सगळ्या फिलिंग्स येतात आतमध्ये बसल्यावर. सो टेस्ट ड्राईव्ह केल्यावर ऍक्शन घेतल्यासारखं झालं की बाबा मी त्याच्याबद्दल विचार केलाय, मग त्याच्यासाठी लोन प्रोसेस काय आहे, त्याच्यासाठी काय करायला हवंय, कुठे जायला हवंय, सगळ्या गोष्टी आपल्याला लॉजिकली तिथून कळतात. आणि मात्र सरेंडर ही एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये आपण सरेंडर करणं गरजेचं आहे. आता मी माझ्या दृष्टीने प्रयत्न करायला लागले आहे, मला मिळायचं तेव्हा मिळणार आहे. हा सरेंडर भाव असणं गरजेचं आहे. फक्त भाव असायला लागतो सरेंडरचा, ती गोष्ट आपोआप समोरून चालून येते. लिटरली मी आता कारचं माझ्याही आयुष्यात कार आहे मॅनिफेस्टेड. मी माझी पहिली कार घेतली ती 22व्या वर्षी, नॅनो होती. पण आम्हाला फक्त कार घ्यायची होती, आम्ही कोणती काही ठरवली नव्हती. पण मला हवी होती. माझं सॅलरी खूप नव्हती तेव्हा, अगदी बेसिक होती तसं म्हणायचं तर. पण त्यावेळी मनापासून कार होती आणि सगळ्यांना घ्यायची होती. सगळ्यांची एनर्जी लागली होती आमच्या घरातल्यांची असं म्हणेन. टाटामध्ये असल्यामुळे मला इतका डिस्काउंट मिळाला त्याच्यावर आणि मला बेसिक सॅलरीवर त्यांनी लोन दिलं होतं. दिस इज व्हॉट युनिव्हर्स गिव्ज यू एव्हरीथिंग. असं हे असतं जे पॉसिबल नव्हतं. लहान सॅलरीमध्ये मिळणं शक्य नव्हतं तेव्हा, पण ती मला तेव्हा मिळाली होती. मी हप्ता घेतला होता माझ्या सॅलरीच्या, म्हणजे लिटरली 10,000च्या रेंजमध्ये असेल पहिल्यांदा मला अगदी सुरुवातीला. त्या ह्याच्यात मला त्यांनी दिलं होतं. सो इट वॉज लाईक दॅट की ते मॅनिफेस्टेशन होतं. माझी नॅनो कार होती माझी पहिली, ती अजूनही आहे, पण माझी नाही तर मी माझ्या मैत्रिणीला दिली, पण विकली. पण ते मॅनिफेस्टेशन होतं कारण मला एकतर डिस्काउंट मिळाला आणि चांगला मिळतो, TCS एम्प्लॉई होते म्हणून, तर तेही झालं. बरं, मनातली इच्छा पूर्ण झाली की मी कार घेतली माझ्या आणि अगदी 22व्या वर्षी घेतली. पण त्याच्या मागे आम्ही मागे लागलो नव्हतो, रेजिस्टन्स क्रिएट नव्हता केला. कशी मिळणार, मला सॅलरीच नाहीये, मला लोन कोण देणार, हे विचार मला शिवले सुद्धा नव्हते खरं सांगू तर. मला कार घ्यायची, ती मिळणार एवढंच होतं डोक्यामध्ये आणि ती मिळाली. सो निगेटिव्ह विचार फार महत्वाचे असतात, ते टाळणं. मी कुठेतरी वाचलं होतं, ऐकलं होतं, मला माहित नाही, खूप सुंदर आहे. प्रेक्षकांना हे उदाहरण खूप आवडेल. तुम्ही जेव्हा एखादं स्वप्न पाहता, म्हणजे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि निगेटिव्ह विचार येणं म्हणजे काय, तुम्ही एक नदी आहे किंवा समुद्र आहे, बोटीमध्ये बसलेले आहेत. आता तुम्हाला समुद्राच्या दुसऱ्या किंवा नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरती जायचंय. आता ते तुम्ही त्या बोटीत आहेत. जेव्हा तुम्ही त्या स्वप्नाला घेऊन एक निगेटिव्ह थॉट तुमच्या डोक्यात येतो, तेव्हा त्या तुमच्या नावेला एक भोग पडतं. खरंय. आणि जसंच ती नाव पुढे जाईल, जेवढे निगेटिव्ह विचार तेवढे त्या नावेला भोकं पडणार. बरोबर बरोबर, अगदी छान एक्झाम्पल आहे. जर तुमच्या त्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येत राहिले, कारण आपण एका गोष्टीचं स्वप्न पाहतोय आणि तीच कशी पूर्ण होणार नाही हे लॉजिकली स्वतःला सांगतोय. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही त्या नावेत बसून स्वतःच त्या नावेला भोकं पाडताय. ती नाव कधीच पार होणार नाही, त्यात पाणी जाऊन तुम्ही सुद्धा बुडणार आणि ती नाव सुद्धा बुडणार. बरोबर. निगेटिव्ह विचार, तुम्ही जेही स्वप्न पाहताय ते पूर्ण होणारच. त्याला फार लॉजिकली निगेटिव्ह थॉट्स घेत बसू नका. एक्झॅक्टली, पूर्ण होणारच ही फ्रिक्वेन्सी गरजेची आहे. मी विचार केलाय ना म्हणजे ते होणारच आहे. कसं व्हाय अँड हाऊ हे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये विचारायचं. सायंटिफिक लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये व्हाय अँड हाऊ हा विचार करायचा नाहीये लॉजिकली, ते आपोआप होणार आहे. दॅट इज युनिव्हर्सल कनेक्शन. त्यालाच म्हणतात आपण युनिव्हर्सली कनेक्ट झालो, अहम ब्रह्मास्मी. ते तसं आहे. तिथे वर्कआउट होतं की तुम्ही फार लॉजिकल विचार दिले नाहीत तर तुम्हाला अचानकपणे अपॉर्च्युनिटी
ऑपॉर्च्युनिटीज समोरून यायला सुरुवात होतात. म्हणजे जसं मी आता छोटंसं एक्झाम्पल आहे माझ्या रिसेंटली झालं होतं म्हणून. मी एक बॉटल बघितली होती माझ्या मैत्रिणीच्या वेबसाईटवर, तांब्याची बॉटल. ती मला आवडली होती, घ्यायची होती, घेईन म्हणून परत तशीच राहिली त्या दिवशी. नंतर काय झालं, मी ज्या मीटिंग्स करते बिझनेसच्या त्यामध्ये असं होतं की प्राइज असतं. मी जाऊन फक्त विचार करते की आज मला मिळायला पाहिजे, मला ते मिळतं. त्याच्या मागे थॉट्स काही वेगळे नसतात, फक्त मला क्वेश्चन तो मला हवे तेच विचारले जातात. असं होतं आउट ऑफ, म्हणजे ते क्वेश्चनचा आन्सर दिल्यावर ते गिफ्ट मिळणार. पण त्या दिवशी मी फक्त विचार केला होता की मला ते गिफ्ट मिळावं. मला गिफ्टही मिळालं आणि ती तांब्याची बॉटल मिळाली. सो दिस इज हाऊ मॅनिफेस्टेशन इज. म्हणजे ते मला मनापासून फिलिंग आली होती की ती मी बघून ठेवली होती, आता ती मी घेणार आहे. ते समहाऊ त्या दिवशी काहीतरी दुसरं काम आलं आणि राहून गेलं घ्यायची. ती अशी मॅनिफेस्ट झाली की मी असा विचार केला नव्हता की मला फ्री मिळावं, पण ती मिळाली मला. सो असं हे वर्कआउट होत असतं. कोणत्याही ह्याच्यामध्ये मी लॉजिकली जायला बघत नाही. मला हवंय, साधी इच्छा आहे, ती व्हावी, एवढंच. मिळणारच आहे. एक्झॅक्टली. ह्याच्या फील करत राहा. फील करत राहणं, एवढंच करते मी. रादर काही लोक तर सांगतात की तुम्ही तसं जगायला लागा. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय ना, श्रीमंतासारखं आत्तापासून जगायला. हो. धीरूभाई अंबानीची तुम्हाला गोष्ट माहितच असेल. त्यांना जेव्हा 50 रुपये ऑड माहित नाही, पण 50 रुपयाच्या आसपास पगार होता आणि 50 रुपयाचा पगार झाल्याबरोबर तो व्यक्ती ताज हॉटेलमध्ये जाऊन 18 रुपयाची चहा प्यायचा, कॉफी. आणि धीरूभाई अंबानींना जेव्हा विचारायचे की तू मूर्ख आहेस का, 50 रुपये 4 लोकांची फॅमिली कसं चालणार, 18 रुपयाची चहा पितोय. तर तेव्हा ते सांगायचे की उद्या मला रोजच इथे यायचे. राईट. तर मला ते नंतर ऑड नाही वाटायला पाहिजे, सवय लावून घेतो. म्हणजे इतकं फर्म बिलीफ की हे सगळं माझ्यासाठी कॉमन आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर श्रीमंतासारखं जगलं पाहिजे. पहिले तुम्ही तुमची झोळी तर तयार करा. येस. देव त्याच्यात टाकणार आहे. पण इथे मला हे सांगायला आवडेल की मग लोक असा पण प्रश्न विचारू शकतात, आता माझ्याच ह्याने बोलते मी, किंवा माझ्याकडे पैसेच नाहीयेत तर मी कुठे जाऊन हे करू. पण त्याच्यामध्ये विचारांची श्रीमंती असायला हवी, हे आहे. प्रत्येक वेळेस पैसे देऊन गोष्टी होतात असं नाही. इमॅजिनेशनसाठी एक एक्सरसाइज करू शकता. मी जस्ट सांगते. 10,000 रुपये लिहायचे वहीवर आणि 10,000 रुपये मी कसे खर्च करणार आहे. थँक्यू 1,000चं मी हे घेतलं, थँक्यू 2,000चं मी हे घेतलं, असं पूर्ण 10,000चा हिशोब लिहायचा. हे रोज एक्सरसाइज करायची. एनर्जी वाढते, फिलिंग येतं मी एवढे खर्च केले. व्हर्च्युअली करतोय आपण, पण ज्याला फिजिकली पॉसिबल नाही खर्च करणं ते असे करू शकतात आणि त्याने एनर्जी वाढते. बेसिकली एनर्जी हे सगळ्यात मॅटर करतं की डोंट सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स, इन्क्रीज युअर एनर्जी. हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. प्रत्येक माणूस मला हा प्रॉब्लेम आला आहे, हा मला सॉल्व्ह करायचा आहे, ह्याच्या मागे एनर्जी. एक्झॅक्टली. मी तेच पुढे हे करणार होते की तुमची एनर्जी वाढवायचा प्रयत्न करा. जे माझ्या समोर येईल त्याच्यासाठी मी तयार आहे, मी करायला तयार आहे. जे काही काम येईल, मी अशी आहे मग मी हे करणार नाही, हे ह्याच्यात गेलं की संपलाय विषय. म्हणजे पुढे नाही जाऊ शकत माणूस. तो इगो पण खाली यायला लागतो. इगो खाली आल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. आणि ती रिअलायझेशन जेव्हा यायला लागतात ना, तेव्हा स्काय इज द लिमिट. म्हणजे तुम्ही काहीही करू शकता जगामध्ये, कुठेही पोहोचू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मॅनिफेस्टेशन हा एक प्रकार आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे चिंतने, इच्छा करणे, स्वप्न बघणं. थोडक्यात आपण त्याला सांगायचं झालं तर. आणि जेव्हा मी या पॉडकास्टसाठी थोडा असं रिसर्च करत होतो तर मॅनिफेस्टेशनच्या अनेक टेक्निक सांगतात लोक. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही काय करा, बोला, मनापासूनच सोडून द्या विषय, युनिव्हर्समध्ये टाकून द्या. युनिव्हर्स एनी हाऊ ते गोष्ट तुमच्याकडे पाठवेल. दुसरे काही लोक बोलतायत रोजच्या रोज लिहा. काही लोक सांगतायत की रोजच्या रोज ते तुम्हाला जी पाहिजे गोष्ट त्याचे स्केचेस तयार करा. काही 369 सारख्या टेक्निक आहेत, ती लिहिण्याचीच एक टेक्निक आहे. जसं तुम्हालाही माहिती लिहायचं, तीच गोष्ट दुपारी 6 वेळा लिहायची आणि रात्री ती 9 वेळा लिहायची. अशा पद्धतीने ते तुम्ही 6 महिने वगैरे करायचे. अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. सर्वात महत्वाची टेक्निक आणि चांगली टेक्निक कुठली आहे तुमच्या मते? माझ्या मते म्हणायची झाली तर अफर्मेशन असं मी म्हणते बऱ्याचदा. कारण मी प्रत्येक वेळी डिक्लेअर करत असते माझं ऑलरेडी झालंय, हे व्हायच्या आधी डिक्लेअर असतं. अफर्मेशन सांगते. अफर्मेशन म्हणजे कोणतीही ड्रीम तुमचं ते ऑलरेडी झालं आहे अशा स्वरूपात लिहून ते रिपीट करणं सकाळ संध्याकाळ. 2-3 मार्ग सांगते मी त्याचे. की आता हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि पैसा हे 4 आपले आयुष्यातले भाग आहेत. जे बॅलन्स्ड असतील तेव्हा आपलं सक्सेस असतं आयुष्यामध्ये. खऱ्या अर्थाने सक्सेस तेव्हा असतं. कारण ह्या सगळ्याच गोष्टी नीट असतील तर तुम्ही ऍक्च्युअली पुढे जाऊ शकता आयुष्यामध्ये. तर आता हेल्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर आय एम हेल्दी, मी खूप छान आहे तब्येतीत.
मग मी चांगला डाएट फॉलो करते, मग मी छान एक्सरसाइज करते, मी मेडिटेशन करते, मी प्राणायाम करते, मी फुल्ली एनर्जेटिक असते दिवसभर. हे ऑलरेडी झालंय या स्वरूपात लिहितेय मी. हे जे बोलले ही अफर्मेशन्स होती. मी आता बोलले झालं आहे ही फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. आधी तुम्हाला फिलिंग्स नाही येणार, झालं नाही आणि झालंय कसं म्हणते, असं एक हे असतो भाव. पण फिलिंग्स हे ऑटोमॅटिक नंतर येतात. थोडे दिवस करायला लागतं प्रॅक्टिस, त्या यायला लागतात आपोआप, की हो मी व्हायच्या आधी त्या गोष्टी झाल्या ह्या स्वरूपात बोलतीये, आणि त्यामुळे ती फिलिंग आपोआप जनरेट होते आणि मग हळूहळू त्या गोष्टी तुमच्या समोरून यायला लागतात. जसं आता मी हे ऑलरेडी लिहून ठेवलंय की माझे पॉडकास्ट भरपूर झालेत आणि होत आहेत माझे आता 4था पॉडकास्ट आहे हा, तसा हे म्हणायचं झालं. मी लिहिलंय जूनमध्ये आणि त्यानंतरच माझे सगळे पॉडकास्ट झालेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे अशाच ह्याच्या पद्धतीमध्ये झालेत माझे सगळे पॉडकास्ट. पण मी लिहिलंय तेव्हा की आय हॅव ऑलरेडी डन पॉडकास्ट. येतील हे पण लिहिले ना? हो, आय एम फेमस पर्सनॅलिटी हे लिहिलंय. आणि 10K फॉलोअर्स असणं तर माझं पुढे म्हणजे वाढूच लागलंय ना इंस्टाग्राम आणि फेसबुकवर. आउट ऑफ म्हणजे आता आहेत सगळीकडेच फॉलोअर्स वाढलेत. रील म्हणजे इंस्टाग्रामवर माझे 2000च्या जवळजवळ झालेत, 1,500 प्लस झालेत, मला 1,500 वगैरे झालेत. तर ती प्रोसेस असते ना, 8 दिवसात हे एवढे झालेत. सो अल्टिमेटली ते लिहून ठेवलंय, तर तशा पद्धतीमध्ये होतं गोष्टी. पण ते लिहून ठेवलंय त्याच्याबद्दल फिलिंग पण तशीच आहे की मला त्या ठिकाणी पोहोचायचंय, त्याच्या मागे मला आहे असं लिहायचंय. हो, पोहोचले आहे असं लिहायचंय. पण आधी फिलिंग काय मला पोहोचायचंय हीच असणार आहे ना, आणि त्यानंतर आपण ते लिहून घ्यायचं की ही असं झालं आहे. मला माझा अवॉर्ड आहे, मला 5 मेला मिळणार आहे, ही गोष्ट अशी फर्म बोलली पाहिजे तेव्हा ते होतं. कोचिंग इंडस्ट्रीमधले अवॉर्ड आहेत तर ते मी जनरल म्हणले की मला ते मिळणार आहे, ते मला खरंच मिळणार आहे, पण असं हे आधी बोललं पाहिजे. आणि ते अफर्मेशन्स पण फार क्लिअर पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला गाडी घ्यायची, कन्फ्युजन नाही त्याच्यामध्ये पाहिजे, त्याचा कलर लाल असणार आहे, मग मी त्याच्यासाठी उषा पण घेऊन ठेवू शकतो. नाही, हे अफर्मेशन नाही, हे स्क्रिप्टिंग मध्ये येईल जास्त. स्क्रिप्ट हा एक पद्धत असते. स्क्रिप्टिंग मध्ये आपण एवढी डिटेल्स लिहून ठेवायची आणि ती लिहून ठेवायची, ती काय परत वाचायची गरज नाही. अफर्मेशन परत वाचायची असतात. अफर्मेशन एकच वाक्य, 1 सेंटेन्स, एक वाक्य सकाळ संध्याकाळ वाचायची, किंवा तुमच्याच आवाजातला, म्हणजे मी ज्या पिचने बोलते, ज्या एनर्जीने बोलतेय तशा तुमच्या आवाजामध्ये तुम्ही ते ऑडिओ करून ठेवायचा आणि सकाळ संध्याकाळ ऐकायचं. वेळ नाही म्हणणाऱ्यांसाठीचे उत्तर आहे हे, की ते तुम्ही ऑडिओ करा आणि ते ऐका. ते हे सगळ्यासाठी उपयोगाचं आहे. अगदी तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम झाले असतील, काही असो, सगळं फिलिंग्सने असतं. तुमच्या निगेटिव्ह फिलिंग साठली की तुम्हाला शरीर आपलं काहीतरी दाखवायला लागतं, सिम्पटम दाखवायला लागतं. मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे अफर्मेशन्स वापरू शकता. आपले बॉडी सेल्स असतात ना, 120 दिवसांनी परत रिजनरेट होत असतात. सो हे बॉडी सेल्स जर आता तुम्ही काहीतरी कशा तरी कंडिशन मध्ये आहात, तुमच्या मनामध्ये जे विचार करताय ना त्याने तुम्ही ते बदलू शकता सेल्स. त्याच्यासाठी काय करू शकता, कानाला लावायचा हेडफोन, किंवा तुम्ही मोठ्याने एका खोलीमध्ये बसून हसायचं जोरात. त्याच्यासाठी तुम्ही हवं तर ऑडिओ ऐका, कॉमेडी ऑडिओ जे काही असेल ऐकायचं. जेवढं हसाल ते डोपामिन क्रिएट होतं म्हणतं ना, तर त्यामुळे म्हणजे एक एक्झाम्पल आहे, एका माणसाला 36 वगैरे गोळ्या घ्यायला लागायच्या. एक फेमसच आहेत, USAच आहेत, तर आता मला एकदम नाव हे नाही होते, पण ते आहेत. तर त्यांना 36 पेन किलर घ्यायला लागायच्या, त्यांना त्रास होत होता कॅन्सरचा म्हणून. तर त्यांनी काय केलं, मला बरं व्हायचं, मग सेल्स चेंज व्हायला हवेत. 120 दिवसानंतर सेल्स चेंज होतात बॉडीतले. तर त्यांनी असं केलं की हे ऑडिओ असतात कॉमेडीचे ते ऐकले आणि 15 मिनिटं हसायचे. त्याच्या पुढे 4 तास शांत झोप लागायची विदाऊट मेडिसिन. एवढा इफेक्ट असतो आपला ह्याच्यातला. म्हणजे हसणं सुद्धा किती महत्वाचं आहे, किंवा ते डोपामिन क्रिएट होणं. केमिकल्स आपल्या वेगवेगळ्या भावभावनांमुळे रिलीज होतात. हा सायंटिफिक भाग झाला. एपिजेनेटिक्स हा पण एक भाग आहे त्याच्यामध्ये, की जीन्स पण चेंज होतात. सो हा एक अजून त्याच्यामध्ये अजून डीप गोष्टी आहेत. सो हे फक्त आणि फक्त आपल्या विचारांनीच गोष्टी चालू असतात. तर आपण ही सगळी टेक्निक्स आहेत. जसं तुम्ही म्हणलात, अफर्मेशन आहे, व्हिज्युअलायझेशन आहे, 369, हे सगळी टेक्निक आहेत. तुम्हाला कोणतं कनेक्ट होतं ते तुम्ही करा. एक करून बघायचं,
मला त्याच्यातनं काही फरक जाणवतो का हे बघायचं. नाही वाटलं तर मग दुसरं करून बघा. सगळे 25 चेंज नका करू, पण 2-3 करायला हरकत नाही, कारण त्याच्यातनं आपल्याला हे समजते की आपल्याला नक्की कोणतं छान जमतंय. आता मला जमतं तर मला अफर्मेशन एक आहे, मला व्हिज्युअलायझेशन खूप छान येतं. मी व्हिज्युअल छान करते. माझे ट्रिप्स मॅनिफेस्ट अशाच झाल्या आहेत. मी डायरेक्ट गेलेली असते ट्रिपमध्ये, त्यामुळे माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा ट्रिप मॅनिफेस्ट होतात भरपूरदा. असं म्हणजे काही हातात नाहीये, कोणीतरी माझं पे करतं घरातलं आणि सगळी फॅमिली आम्ही जातो, असं झालेलं आहे. सो दिस इज हाऊ हे वर्क होतं. अशा पद्धतीने आपण करू शकतो. मग अफर्मेशन हे झालंय, ऑलरेडी झालंय, या स्वरूपात लिहायचं. त्याच्यानंतर तुम्ही एनर्जेटिकली ज्या गोष्टीला कनेक्ट व्हाल ती तुमची टेक्निक असते आणि त्या पद्धतीने तुम्ही करायचं. आता एखाद्या टेक्निकने समजा अफर्मेशन्स वापरून तुमच्या गोष्टी सगळ्या झाल्या, पण एखादी मोठी गोष्ट होत नाहीये समजा, मग त्यासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग लिहून ठेवा. स्क्रिप्ट पण वर्क करतात. डिटेलिंग पूर्ण डिटेलमध्ये लिहून ठेवायचं, तेही छान वर्कआउट होतं. अगदी तसंच्या तसं होतं. मी बघितलंय माझ्याच आयुष्यामध्ये की मी पूर्णच्या पूर्ण डिटेल लिहिलेत आणि तसंच्या तसं मला मिळालंय, लिटरली तसंच्या तसं. काही बदल, दिस इज एनर्जी कनेक्ट मी म्हणते. सो एवढा विश्वास आपल्या स्वप्नांना घेऊन पाहिजे. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये किंवा ऑल ओव्हर द लाईफ जगत असताना आपण तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार तुमच्या आयुष्यात तेच घडतं जो तुम्ही विचार करता. आता बरीच एक्झाम्पल आजूबाजूला असतात जी मोठी मोठी लोक झालेली आहेत, त्यांच्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मधून एक वाक्य ऐकायला मिळतं की हे असं होईल असा विचार तर मी स्वप्नात देखील केला नव्हता. येस, त्याला पण 2 बाजू आहेत. मग असं होईल, एकतर कर्मा ही पहिली बाजू झाली, आणि दुसरी जर तुम्ही विचार केला नाही आहात तर तुम्ही दुसऱ्याच्या स्वप्नाचा भाग म्हणून, म्हणजे युनिव्हर्स तुम्ही जर स्वतःची क्लॅरिटी, तुमचं भविष्य लिहत नाही आहात तर मी तुमच्यासाठी लिहितो, किंवा तुम्हाला जे समोर येईल ते करावं लागतं. मग ते जे समोर आलेलं आहे त्यातून तुम्हाला ते मिळत जातं ऑफकोर्स, पण दॅट इज नॉट युअर ड्रीम्स. तुम्ही कोणाच्या तरी ड्रीमचा भाग होता, असं होऊन जातं ते. मग कर्मा म्हणजे काय, आपण आपल्या जन्माच्या आधीच गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. एनिवन, कोणालाच ते लक्षात नाहीये, काहीच नसतं. आता हा अजून डीप लेवलचा विषय झाला, त्याबद्दल मी जास्त जात नाही. फक्त हे लिहून ठेवलेलं असतं. आपण काहीतरी कर्म चांगली केलेली असतात, ती आपल्याला या जन्मातही मिळतात. जर मागच्या जन्मी केलेली असतील तरीही या जन्मात मिळतात. तर कधी कधी आपण गर्भश्रीमंत जन्म म्हणतात ना, ते त्याच्यामुळेच असावं की बाबा तुम्ही काहीतरी चांगलं केलं आहे त्यामुळे तुम्हाला असं मिळालेलं आहे. हेही असतं. कर्माचे सिद्धांत नावाचं पुस्तक आहे, तर तेही, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की कर्म कसं आपलं हे करतात. तर चांगलं कर्म करा, माझे बाबा पण सांगायचे. तुम्ही चांगले आहात ना, मग तुम्हाला सगळं चांगलंच मिळणार. काम करावंच लागतं आयुष्यामध्ये, पण त्याच्यासाठी तुम्ही असा विचार करू नका की तो मला असं म्हणतोय म्हणून मी चुकीचा आहे. नाही, तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही बरोबर आहात तर बरोबरच आहात हे. सो कर्म हा खूप मोठं काम असतं, मोठा भाग आहे आपल्या आयुष्याचा. परत त्याच्याबरोबरच भगवद्गीतेमधलं पण वाक्य येतं, कर्मण्येवाधिकारसे, कर्म करो फल की अपेक्षा मत करो. याचा अर्थच असा आहे. तोही प्रश्न माझा होताच, कारण जे लॉ ऑफ अट्रॅक्शनला विरोध करतात ते युजली हाच श्लोक पुढे करतात की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. कृष्णाने सांगितलं, मग तुम्ही कोण असं? नाही, ते कृष्णाने कसं सांगितलं आहे, कर्म करत राहा, कर्म करण्याचा अधिकार मी तुला दिला आहे, असं त्यांचं एक्झॅक्टली आहे. फळ काय मिळेल ह्याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, ते तुमच्या कर्माप्रमाणेच मिळणार आहे. तुम्ही जे काम कराल, तुम्ही ज्या भावनेने कराल, तुम्ही ज्या इच्छेने कराल, तशा पद्धतीमध्ये तुम्हाला फळ मिळणार आहे. तुम्ही जर सगळं कसंही वागलात आणि तुम्हाला मला चांगलंच मिळालं पाहिजे असं म्हणत राहिलात तर असं प्रत्येक वेळीच होईल असं नाही, किंवा त्याच जन्मात तुम्हाला ते भोगावं लागतं कुठच्या ना कुठच्या स्वरूपात. ह्याचंही मी एक्झाम्पल समोरासमोर बघितलेली आहेत. म्हणजे असं होतं, खूप पद्धतीमध्ये होतं की आधी असे वागलेले असतात, वाईट वागतात, आणि नंतर मग त्यांना रिअलायझेशन्स येतात आयुष्यामधली. मग कळायला लागतं की आपलं किती चुकलं, किंवा आपलं कसं आपण चांगलं वागलं पाहिजे वगैरे वगैरे होतं सगळं. पण तोपर्यंत बराच काळ निघून गेलेला असतो. आयुष्याची महत्वाची वर्ष, आपलं ॲव्हरेज आयुष्य 100 आहे, पण 100ही हल्ली जगत नाहीत किंवा असं. तर ते सगळं आपलं निघून गेलेलं असतं. पण माझा मुळातला हेतूच हा आहे की माझा प्रत्येक दिवस छान असला पाहिजे, मला आज जगता आलं पाहिजे. मी आजच्या दिवसात कशी आनंदी जगेन, कारण आज माझ्या हातात आहे, उद्या माझ्या हातात नाहीये. आता काय होतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं किंवा लोक मागायला लागले की मग फार सुख वस्तू मागतात. म्हणजे बंगला, गाडी,
घर, असं याच गोष्टी मागतात आणि बाकीच्या गोष्टीकडे फार हे करतात. बऱ्याच लोकांना तर मग ते जर कोणी मॅनिफेस्ट केलं तर त्यातले 99% लोक मॅनिफेस्ट करतात माझ्याकडे एवढे एवढे करोड रुपये आले पाहिजेत, परंतु ते परफेक्ट आयुष्य नाही. तुमच्याकडे जर समजा 1 करोड, तुम्ही करोडपती असाल आणि तुमची हेल्थ चांगली नसेल तर ते काहीच कामाचं नाही. जर तुम्ही करोडपती असाल आणि तुमची फॅमिली लाईफ चांगली नाही, किंवा तुमची वाईफ तुमच्यासोबत नाही, किंवा तुमची मुलं बाळ सुखी नाही आहेत, तर हे व्हायला नाही पाहिजे. एक आयुष्य जे आहे ते संपूर्णपणे जगण्यासाठी, जसं तुम्ही सांगितलं की या पॉडकास्टच्या या मोमेंटपर्यंत येताना तर प्रेक्षकांच्या हे लक्षात आलंच असेल की आपण विचार केले पाहिजेत, चांगले बिलीफ्स ठेवले पाहिजेत आणि लॉ ऑफ अट्रॅक्ट करून, म्हणजे या लॉचा वापर करून आपण गोष्टी अट्रॅक्ट कशा करू शकतो. मला तुमच्याकडून एक तज्ज्ञ म्हणून जाणून घ्यायला आवडेल की आपलं या सेक्टरमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आयुष्य कसं पाहिजे, किंवा अफर्मेशन्स काय पाहिजेत, मॅनिफेस्टेशन्स कसे पाहिजेत, मग ते आरोग्यासाठी असतील, पैशासाठी असतील, समाधानासाठी असतील, या सगळ्यासाठी काय काय अफर्मेशन कसे पाहिजेत, तसे आपले लोक मग ऐकून त्याला रिलेट करतील. येस, चालेल. मी ते पूर्णच हे सांगते आता. तर एक एक्स्ट्राचं हे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या ग्रॅटिट्यूड देत उठायचं, मनातल्या मनात थँक्यू, हा दिवस बघितलाय, मला सूर्य दिसतोय आजचा, ह्यासाठी थँक्यू. हा सगळ्यात मोठा ग्रॅटिट्यूड आहे. रादर फार मोठी गोष्ट आहे. हो. मला एक स्टॅटिस्टिक्स सांगायचे झाले तर 0.3% लोक रात्री झोपले की सकाळी उठत नाहीत, रात्रीत त्यांना हार्ट अटॅक येतो. एक्झॅक्टली. आपला नंबर लागला नाही ही काही छोटी गोष्ट आहे, अजिबातच नाही. म्हणजे आपण त्याच्यासाठी उठलोय छोटी नाहीये. एक्झॅक्टली. हो, त्यामुळे सुरुवात पहिली मी हे करते नेहमी की थँक्यू की मला आजचा दिवस दिसलाय, मी आज सकाळी उठलीये आणि छान एनर्जेटिकली उठलीये. खूप जबरदस्त पॉडकास्ट झालाय. प्रेक्षकांना लक्षातच आलं असेल की स्वतःचं आयुष्य परिपूर्ण जगायचं असेल तर काही गोष्टी स्वतः तुमचं नशीब लिहिता आलं पाहिजे. अगदीच. हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर प्रत्येकजण आपल्या आयुष्याची ब्ल्यूप्रिंट तयार करेल, जे जे त्याला पाहिजे तो लिहून वेगवेगळ्या पद्धतीने, जसं मॅमने सांगितलं तसे अफर्मेशन्स करून. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही या मंचावरती आलात, आम्हाला खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं. प्रेक्षकांना हा पॉडकास्ट अगदी खूप जास्त, मला असं वाटतं की हेल्पफुल ठरणार आहे. याच्यात आता आपण शेवटचं एक अफर्मेशन म्हणू किंवा मॅनिफेस्ट म्हणू की हा पॉडकास्ट, हा व्हिडिओ कमीत कमी 1 मिलियन तरी जाईल. हो, नक्की. आपण अफर्मेशन करूया. आणि हा पॉडकास्ट 1 मिलियन व्ह्यूज आले. हो, ओके. येस. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही काय होतं, हा मंच तयार केलाच त्याच्यासाठी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक इथे येतील आणि जे आपल्याला माहित नाही ते आपल्याला सांगतील. मग आपल्याला ज्या गोष्टी माहित नाहीत त्या आपण शिकायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा पसरवायच्या आहेत. म्हणून हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघायचा आहे. जे सांगितलंय ते फक्त ऐकायचं नाही तर कृतीतून सुद्धा ते अनुसार त्याचा करायचा आहे. दुसरी गोष्ट, या पॉडकास्टला प्रेम द्यायचंच आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे, म्हणजे हे जे नॉलेज आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल. दुसरी अशी एक अपील होती की तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पुन्हा पाहायला आवडतील, त्या गेस्टची एक गेस्ट लिस्ट तुम्ही देऊ शकता. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू. आणि राहिली मॅडमची गोष्ट, मॅडमचे बरेच असे क्लासेस आहेत, ऑनलाईन आहेत आणि 1-to-1 सेशन पण घेतात मॅम. तुम्हाला त्यांच्याशी कुठलीही क्वेरी असेल किंवा त्यांच्याशी कनेक्ट करायचं असेल तर त्यांच्या संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि त्यांचे जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांच्या सुद्धा लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. मॅमवर भरभरून प्रेम करा. खूप छान, शांत, सोज्वळ आणि प्रसन्नचित्त अशा मॅडमनी आपल्या मंचावर येऊन या मंचाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.